एक महत्त्वाची बातमी, आदिती तटकरेंचा खासगी सचिव वादात सापडलाय। महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अश्लील भाषेत धमकी दिल्याची माहिती आहे। महिला बाल विकास विभागातील कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत धमकी दिल्याची माहिती आहे। राजेश गायकवाडला पदावरून हटवण्याची कर्मचाऱ्यांनी मागणी केली। कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रारही करण्यात आल्याची माहिती आहे। या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। विकास यांचे खासगी सचिव राजेश गायकवाड यांच्या विरुद्ध लेखी तक्रार 28 एप्रिलला माननीय मुख्यमंत्री, माननीय मुख्य सचिव तसेच इतर सर्वांना प्रती वगैरे दिलेल्या आहेत। अक्षरशः या माणसानं म्हणजे बदल्यांकरता 50-50, 60-60 लाख रुपये लोकांकडून घेतलेले आहेत आणि मग त्या लोकांना सोयीच्या बदल्या देण्यात येतात। आणि अक्षरशः याने आपली समांतर अशी यंत्रणा, एक रॅकेट अक्षरशः सुरू केलेला आहे। त्याच्यामध्ये काही त्याच्या बनावट कंपन्या, पार्टनरशिप फर्म असं पण बरंच आहे। कोट्यावधी रुपये कमवलेले आहेत आणि कोट्यावधी रुपयाचा याने गैरमार्गाने कमवलेले आहेत। महिला व बाल विकास मंत्री असलेल्या आदिती तटकरे यांचे खासगी सचिव असलेले राजेश गायकवाड यांच्या संदर्भामध्ये अनेक लेखी तक्रारी या मुख्यमंत्री महोदयांकडे गेल्या 2 वर्ष झाले प्राप्त आहेत। पण एवढं झाल्यानंतर देखील त्यांच्यावर कुठलीही कारवाई आतापर्यंत करण्यात आलेली नाही। ह्या राजेश गायकवाडांवरती याच विभागामधल्या महिला अधिकाऱ्यांनी त्यांना अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करण्यातल्या, त्याचबरोबर गैरवर्तणूक करण्यातल्या तक्रारी केलेल्या आहेत। ह्या राजेश गायकवाडांना एवढा वरद हस्त का, ह्यांची आतापर्यंत बदली का करण्यात आलेली नाहीये त्या खात्यातून? त्यांना कुणाचं पाठबळ आहे? आदिती तटकरे आणि ह्या राजेश गायकवाडांचे काही आर्थिक लागेबंधे आहेत का, की त्या आर्थिक लागेबंधांमुळे ह्यांची बदली करण्यासाठी आदिती तटकरे घाबरत आहेत का? राजेश गायकवाडांना पाठीशी घालण्याचं काम आदिती तटकरे करतायत? हा सवाल आज आम्हा सगळ्यांना पडतोय।